विशेष बातमी समोर येते आहे। युनियन बँक अंकली शाखा पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्या आमरण उपोषणास नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे उपाध्यक्ष इरफान बारगीर व कोकण संपर्क प्रमुख प्रकाश कांबळे यांचा जाहीर पाठिंबा। युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली येथे कार्यरत असलेले पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना शाखा अधिकारी हेमंत कुमार शिंदे यांनी कोणतीही पुनर्सूचना चौकशी अथवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार कामगार कायदे, संविधानिक हक्क व मानवी अधिकार यांचा उघड भंग असून युनियन बँक प्रशासनाच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराचं ज्वलंत उदाहरण आहे। पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना योग्य न्याय व हक्क व अधिकार मिळावेत यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिनापासून लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र तब्बल अनेक दिवस आंदोलन सुरू असतानाही युनियन बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटने जाणून बुजून दुर्लक्ष करत कोणतीही दखल घेतली नाही। बँक प्रशासनाच्या या संवेदनशील व अमानवी भूमिकेविरोधात अखेर 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिनापासून पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली असून आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे उपाध्यक्ष पत्रकार इरफान बारगीर व कोकण संपर्क प्रमुख प्रकाश कांबळे यांनी न्याय मिळेपर्यंत आमचा पाठिंबा राहणार असं इरफान बारगीर व प्रकाश कांबळे म्हणालेत।